सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा। कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे। काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती एफआयआर दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत, त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहे। आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो। परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो, परंतु कामकाजामध्ये 9 लक्षवेधी झाल्या, 10वी लक्षवेधी माझी होती म्हणजे उद्या। अर्धा तासाची चर्चा सकाळी मी 9ला सभागृहामध्ये आलोय, तुम्ही सगळे फुटेज काढून बघा, आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते, त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो। तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती, त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही। त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडतो। ठीक आहे, नंतर आंदोलन किया है, आपकी क्या कहना है इस पूरे मामले में? आपका क्या कहना है? कार्यकर्ताओं पर मामला भी दर्ज हुआ है। हमारे कार्यकर्ता के ऊपर जो एफआईआर रात देर दर्ज हुई है, तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्माननीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है। तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते। वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं, उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं, और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो एफआईआर दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे। आज कोर्ट में हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे। शूटिंग करताना त्याच्या हातावर मारण्यात, अरे तुम्ही आता त्यावर बोला ना, तुम्ही आता पोलिसांची गाडीची मोडतोड करता, मग हे कुठला प्रकार आहे? महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।